कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य? चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष. होय, मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे ISO-NS सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय, सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट, डिजिटल एक्स-रे, सेंट्रल ऑक्सिजन सुविधा, लिफ्टची सुविधा, स्पेशल अटॅच रूम, मणक्याचे विकार, हँड सर्जरी, पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर सध्या लोकसभेचे वारे वाहू लागले आहे. भाजप आणि राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात भाजपकडून उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाकडून अभयसिंह जगताप हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. यासाठी त्यांनी गावोगावी फिरून कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देखील जनतेचा मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज अभयसिंह जगताप हे पंढरपूर येथे आले असताना त्यांनी सोलापूर वाहिनी चॅनलशी संवाद साधला. यावेळी ते बोलताना म्हणाले, भाजपच्या अंतर्गत वादात राष्ट्रवादी काँग्रेस बाजी मारणार आहे. तसेच माढा लोकसभेचे त्यांनी गणित मांडले आणि निंबाळकर मोहिते पाटलासह प्रस्थापितांना खुले आव्हान देखील केले आहे. तर पाहूया काय म्हणाले ते. रोल सर, लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे. तुमचं देखील नाव माढा लोकसभामधून तुमचं देखील नावाची चर्चा चालू आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही दौरे करत आहात. कशा पद्धतीने रिस्पॉन्स आहे? माढा लोकसभेच्या जवळपास सर्वच्या सर्व 6 विधानसभा मतदारसंघातून मी गेले 3-4 महिने फिरतोय. या मतदारसंघात फिरत असताना माझ्या असं लक्षात आलं की मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण वरच्या स्तरावर झालेलं आहे, पार्ट्या फोडण्याचं काम गेले जवळपास सर्वच्या सर्व पार्ट्या फोडून भाजपनं सरकारमध्ये ताकदवान नेते सामील करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामागे कारणे अनेक असतील, परंतु लोकांना ते आवडलेलं नाही. जवळपास 10 पैकी 7 लोक हे भाजपच्या विरोधात तयार झालेले आहेत, कारण त्यांना त्यांचं विचारधारा आवडलेली नाही. जर भाजप स्वतःला एक पार्टी विथ डिफरन्स असं म्हणत असेल, तर मग त्यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचार आरोप होते किंवा ज्यांची विचारधारा त्यांच्या विरोधी होती अशा लोकांना त्यांच्या पार्टीत का सामील करून घेतलं? हे सगळे विचारांची भेळमिसळ झालेली आहे. त्यामुळं जनता ही भाजपवर नाराज आहे असं एकंदरीत चित्र या लोकसभा मतदारसंघात तरी मला दिसतंय. आणि दुसऱ्या बाजूला पवार साहेबांच्या विषयी एक प्रचंड सहानुभूतीची लाट आहे. उद्धव ठाकरे यांच्याविषयीची प्रचंड सहानुभूतीची लाट आहे. आणि राहुल गांधीजी ज्या पद्धतीने देशभर दौरे करतायत त्यांच्याबद्दल ही प्रचंड आपुलकी या जनतेच्या मनात निर्माण झालेली आहे असं एकंदरीत आश्वासक चित्र या माढा लोकसभा मतदारसंघात दिसतंय. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये संघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र मागील काही दिवसापासून तो आता BJPचा बालेकिल्ला होत चाललेला आहे. खासदार निंबाळकर आताच विद्यमान आमदार आहेत आणि आज त्यांच्याच अंगावर काही शेतकऱ्यांनी गाजर फेकलेला आहे, त्यांचा निषेध केलेला आहे. एकीकडून त्यांच्याकडून बोललं जातं की कोट्यावधीचा निधी आणला, दुसरीकडून अशा घटना घडतात. काय सांगू शकतो? नक्कीच हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि तो राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला राहील. मधल्या काळात अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळं मागच्या वेळी निंबाळकर विजयी झाले. परंतु आता पुन्हा एकदा हा माढा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि ज्या पद्धतीने तुम्ही आता सांगताय की लोकांनी त्यांच्या अंगावर गाजरं फेकली, याच्यावरूनच कळते की या मतदारसंघाचा कसलाही विकास या आत्ताच्या लोकप्रतिनिधींच्याकडून झालेला नाही आणि लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ते कधीही मतदारसंघात फिरले नाहीत अशा पद्धतीच्या रिॲक्शन मी लोकांच्या ऐकतोय. तर असाच कारभार जर त्यांचा असेल तर लोक त्यांना पुन्हा एकदा निवडून देतील असं मला तरी वाटत नाही. त्यामुळं एकंदरीत भाजपवर आणि भाजपच्या खासदारांवर या ठिकाणी प्रचंड नाराजी आहे. मोहिते पाटील आणि निंबाळकर हा वाद सुरू झालेला आहे आणि मोहिते पाटील सुद्धा हे मातबर घराणं ओळखलं जातं, ते देखील खासदारकीच्या तयारीत आहेत. या प्रकारे या सर्व गोष्टीकडे कशा प्रकारे पाहतात? आता तो त्यांच्या भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत प्रश्न आहे की कुणाला खासदारकी द्यायची, परंतु कुणालाही उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. मागच्या वेळी माळशिरस विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्य रणजितसिंह निंबाळकर यांना मिळालं होतं. त्यामुळे साहजिकच मोहिते पाटील यांनी उमेदवारी मागणं त्यात काही गैर मला वाटत नाही आणि ते त्यांचं मागणं रास्त आहे. परंतु भाजप कशा पद्धतीने याकडे बघतंय हेही पाहणं गरजेचं आहे, कारण सर्वच्या सर्व आमदार
रणजितसिंह निंबाळकर यांच्या पाठीशी असल्याचं चित्र निर्माण करण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून, आत्ताच्या खासदारांकडून. त्यामुळं पक्ष काय निर्णय घेईल तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु उमेदवार भाजपचा कोणीही जरी असला तरी जनता ही भाजपवर नाराज आहे, हे काळ्या दगडावरची रेष आहे. वारंवार भाजपवर टीका करत महादेव जानकर यांनी सोबळाचा नारा दिला आणि त्यांनी परभणी आणि माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेले आहेत. धनगर समाज, ओबीसी समाज जास्त असल्याने मी निवडणूक लढवणार आहे, मला लाखो मतं मिळाली आहेत, असं त्यांचं प्रतिपादन वारंवार आलेलं आहे. तुम्ही देखील एक राष्ट्रवादीचे घटक पक्ष आहात, महाविकास आघाडीचे, काय मला असं वाटतं की महादेवराव जानकर साहेब खरंच 2 मतदारसंघामध्ये तिकीट मागणी करतायत महाविकास आघाडीकडे, परभणी आणि माढा. परंतु ते एका राष्ट्रीय समाजाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी धनगर समाजाचं मतदान किंवा ओबीसी मतदान जास्त आहे म्हणून मागणं हे मला योग्य वाटत नाही. यापेक्षा माझी विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकर यांची आहे आणि आत्ताच्या भाजपच्या सरकारच्या विरोधात मी आहे म्हणून त्यांनी महाविकास आघाडीकडे तिकीट मागावं. मी जनतेच्या बाजूने काम करण्यास तयार आहे म्हणून त्यांनी मागावं. फक्त एका जातीच्या आधारावर तिकीट मागणं आणि दुसऱ्या कुठल्या तरी जातीला नाराज करणं हे जातविरहित समाज आपण करण्याकडे निघालोय की जातीपातीत भांडणं लावण्याकडे निघालो. नेत्यांनी हे बोलणं योग्य राहणार नाही. पण त्यांना मानणारा वर्ग या मतदारसंघात आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु वैयक्तिक एका जातीवर एका राष्ट्रीय समाज पक्षाच्या किंवा एका पक्षाच्या अध्यक्षांना बोलणं मला वाटतं योग्य नाही. त्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर बोलावं. चांगली कामं त्यांनी काय करू शकतात मतदारसंघासाठी त्यावर बोलावं. त्यानुसार त्यांनी तिकीट मागणी करावी. नक्कीच महाविकास आघाडीवर त्यांचा विचार होऊ शकतो. सर, यालाच एक दोन प्रश्न आहे. राष्ट्रवादी महायुतीमध्ये घटक पक्ष निर्माण झाल्यामुळं राष्ट्रवादीचे सजीव राजे असतील नाईक निंबाळकर किंवा भाजपचे खासदार नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्या वादामध्ये कुठेतरी राष्ट्रवादीला पुन्हा एकदा माढ्याचे खासदार मिळू शकते असं मला वाटतं. मिळू शकते नाही, 101% मिळणार आहे. माढ्याचा खासदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा महाविकास आघाडी यांचाच होणार आहे आणि यात काडीचंही दुमत नाही. भाजपने कितीही प्रयत्न करू द्या, कारण जनता ही पूर्णपणे या भाजपच्या विरोधात आहे. शेतकरी विरोधात आहेत, कष्टकरी विरोधात आहे, युवक विरोधात आहेत, महिला विरोधात आहेत. महागाई प्रचंड वाढलेली आहे. देशाची लोकशाही जवळपास संपलेली आहे. तुमचं हे इंटरव्ह्यू घेणं सुद्धा काही दिवसानं तुम्ही विरोधकांचे कदाचित इंटरव्ह्यू घेण्यालायक तुमची परिस्थिती नसेल अशी परिस्थिती आलेली आहे. बोलणाऱ्या वागळे असतील, विश्वंभर चौधरी असतील यांच्यावर हल्ले होत आहेत. या देशामध्ये एक झुंडशाहीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि हे जनतेला मान्य नाही. भारतातील जनता हे सहन करणार नाही. त्यातल्या त्यात माढ्याची जनता, या महाराष्ट्राची जनता, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेली ही जनता आहे, ही संघर्ष करणारी जनता आहे. ही सहजासहजी अशा हुकुमशाहीला थारा देणार नाही असं मला वाटतं. सर, तुम्ही देखील एक सॉफ्टवेअर कंपनीचे चेअरमन आहात, मालक आहात. ईव्हीएम घोटाळा होतोय असं वारंवार बोललं जातं. मग कुठेतरी ईव्हीएमच्या जीवावर, जरी जनतेचा आक्रोश असला तरी ईव्हीएमच्या जीवावर भाजप गड राखेल. ईव्हीएम मध्ये घोटाळा होऊ शकतो का, तर होऊ शकतो. परंतु आजपर्यंत ते कुठेही पूर्णपणे प्रूव्ह झालेलं नाही. पण या विषयावर खूप मोठ्या प्रमाणात आंदोलनं चालू आहेत आणि शेवटी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे आणि त्याच्याविषयीचा एक स्पेशल व्हिडिओ मी जारी केला होता की ईव्हीएममध्ये कशा पद्धतीने प्री प्रोग्राम करून प्रोग्रामच चेंज करता येऊ शकतो. कारण स्लिप लोडिंग डिव्हाइस नावाचा एक प्रकारचा प्रोग्राम त्यामध्ये इन्सर्ट करावा लागतो. जेव्हा मतदारांची यादी फायनल होते तेव्हा त्यांना नंबर मिळतो, कोणत्या नंबरवर कोणतं चिन्ह आहे आणि तो प्रोग्राम एकदा ती यादी फायनल झाल्यानंतर त्याला सॉफ्टवेअरला जोडून तो प्रोग्राम करावा लागतो मशीन. तर त्या प्रोग्राममध्ये नक्की काय होतं हे सांगता येणं अवघड आहे, कारण तो एन्कोडेड प्रोग्राम असतो आणि त्या प्रोग्राममध्ये नक्कीच काही करता येऊ शकतं. अर्थात करत आहेत किंवा नाही हे सांगता येणार नाही, परंतु करता येऊ शकतं एवढं सांगतो. आणि ईव्हीएम मशीन भविष्यात नक्कीच बॅन करणं गरजेचं आहे, बॅलेट पेपरवरच निवडणुका. कारण प्रगत राज्यांमध्ये, देशांमध्ये सुद्धा, USA असो, जपान असो, बॅलेट पेपरवर निवडणुका होतात. त्यामुळे त्याच्यावर निवडणुका झाल्या पाहिजेत असं माझं मत आहे. सर, भाजपकडे अनेक आमदार आहेत. सांगोलीचे आमदार शहाजीबाबू पाटील असतील किंवा मोहिते पाटील असतील, बबनदादा शिंदे असतील, संजय मामा शिंदे असतील, हे भाजपकडे आमदार आहेत, निंबाळकरांच्या पाठीचे आहेत. आणि शरद पवार गटाकडे एकही आमदार नाही सध्या माढ्यातून. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आता ज्या पद्धतीने विश्वास व्यक्त करताय की आमचा विजय निश्चित होईल, म्हणजे कसं गणित असणार आहे? तुम्हाला एक सांगतो, हे जे आमदार तिकडे गेलेले आहेत त्यांचा वैयक्तिक स्वार्थ आहे.
ते काही जनतेला विचारात घेऊन तिकडे गेलेले नाहीत. लक्षात घ्या, ते एक वन पॉइंट ऑफ टाइम त्यांना वाटलं आपण तिकडे जाऊ, ते गेले. ज्या विचारांनी जनतेने त्यांना मतदान केलं, ज्या जनतेने त्यांना निवडून दिलं, त्यांना विचारात घेतलं का त्यांनी अजिबात त्यांना विचारात घेतलं नाही. जर त्यांना विचारात घेऊन घेतले असते तर आपण म्हटलं असतं की मतदारसंघ तिकडे गेला, पण हे स्वतःच्या काही गरजेपोटी, काही अडचणींपोटी हे सगळे तिकडे गेलेले आहेत आणि त्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी गेलेली नाही. त्यामुळे जनता आजही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या, महाविकास आघाडीच्या आणि एकंदरीत शाहू फुले आंबेडकर या विचाराशी बांधील आहे आणि त्यामुळेच जनतेमध्ये या भाजपविषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे आणि या नेत्यांविषयी पण रोष आहे. नेते गेले म्हणजे जनता गेली असं होत नाही. सर, शेवटचा प्रश्न, प्रस्थापितांना काय आव्हान कराल आणि युवकांना एक उद्योजक आणि एक युवा नेता म्हणून तुम्ही काय आव्हान? युवकांच्या खांद्यावर या देशाचं भविष्य अवलंबून आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात युवक बेरोजगार आहे आणि त्याचं कारणच हे सध्याचं केंद्र सरकार आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात जर पुन्हा एकदा हे सरकार निवडून आलं तर या देशातली लोकशाही संपलेलीच आहे, पण पूर्णपणे हुकुमशाही या देशावर लादली जाईल आणि येणाऱ्या काळात युवकांचा कुठलाही आवाज काढू दिला जाणार नाही, युवकांचा आवाज दाबला जाईल. महाराष्ट्रातून सर्व उद्योगधंदे ऑलरेडी त्यांनी पळवलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या युवकांवर प्रचंड अन्याय या केंद्र सरकारने केलेला आहे. ते माझं युवकांना आव्हान आहे, आपण सगळे एकत्र या आणि या देशामध्ये पुन्हा एकदा परिवर्तन घडवूया आणि खऱ्या अर्थानं स्वाभिमानी महाराष्ट्र काय असतो हे दाखवण्याची गरज आज या महाराष्ट्रातील युवकांवर आहे आणि या युवकांची जबाबदारी आहे की केंद्रातील, दिल्लीतले सरकार हे हादरवून टाकण्याची आणि एक परिवर्तन घडवण्याची जबाबदारी युवकांवर आहे असं मला वाटतं. आणि मी त्यांना आवाहन करू इच्छितो की तुम्ही पुढे या, तुम्ही बोला आणि तुम्ही लोकांमध्ये परिवर्तनाची लाट निर्माण करा. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा मूल्य आम्हाला दिला. योग्य व परिपूर्ण उपचार, त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा, तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध. त्याचप्रमाणे SBI अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध. नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त, त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त. आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल, ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर, भोसले चौक, नवी पेठ, पंढरपूर. संपर्क 021-86323755. वेळ सकाळी 11 ते 3 आणि 6:30 ते 9 वाजेपर्यंत.